आता आपल्याला एवढी कोणती मोठी बिमारी झाली, डायरेक्ट आपण गोळ्याचं पाकिटच घेतलं आणि आपण गेलो होतो सनराइज शाळेच्या आनंद मेळाव्यात आणि आपण जिथं कुठे गेलो तिथं आपली फॅमिली मेंबर नाही दिसली तर असं होऊच शकत नाही. तर काय म्हणता पोट्टे हो. नमस्कार भावांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आता आज होता 31 डिसेंबर म्हणजे आपल्या वर्षाचा लास्ट दिवस. आता आपल्याकडे तसं काही नसतं, आपल्याकडे महिना बदलो की वर्ष बदलो आपल्याला डेली शेड्यूल निवडावंच लागते. शॉपवर गेलो तेवढ्यात आपला मित्र म्हणे चल म्हणे मेडिकल मध्ये तुला काहीतरी दाखवतो म्हणे. मग काय मेडिकल मध्ये आलो आणि हे घेऊ लावलं आपल्याला. आता ह्याले काय म्हणते ते सांगा बरं, मला काय माहित नाही बा. आणि मित्र म्हणे थोडंसं खाऊन पाय म्हणे मस्त लागते म्हणे. आता मी म्हणलं पाहा म्हणलं आणि गेलो पाणी आणायला. तेवढ्यात आपल्याला आवाज देऊन म्हणते याले पाणी संग नाही असेच खा लागते म्हणे. आता पहिले तर यांना नाही म्हणलं पण जाऊ दे म्हणलं आता पाहूनच बघा. मग काय तोंडात टाकले डायरेक्ट संत्र्याचा फ्लेवर आला. चला आता याचा विषय इथंच मिटून टाकू. तेवढ्यात आपल्या शॉपवर आले आपले प्रेमाची माणसं कपडे घ्यायला. यांचं म्हणणं होतं की भावा आम्हाला ब्लॉग मध्ये घे आणि चांगलं दिसलो पाहिजे म्हणे. विषय आहे का म्हणलं तुमच्यासाठी. आता जसं 2025 मध्ये सपोर्ट केला तसं 26 मध्ये करा. आणि आज होता आपल्या श्रीच्या शाळेत आनंद मेळावा. आता आपल्याला इन्व्हिटेशन आलं म्हणल्यावर पार्टिसिपेट व्हावं लागेल ना. मग काय सर्वात पहिले घरी गेलो वहिनीला श्रीला घेऊन आलो. श्रीला म्हणलं बाबू तिथे जाऊन खूप मजा करायची आपल्याला. मग तुम्हाला हॅलो करायला लागलं. चला आता भेटू डायरेक्ट आनंद मेळावा. आता आम्हाला वाटलं थोडंसं कार्यक्रम असेल पण इथे येऊन पाहिजे होतं काय पार्टी व्हायला जागा नव्हता बा. जाऊ द्या म्हणलं आज चांगला कॉन्टेंट जरी भेटेल. पण पब्लिक मध्ये व्हिडिओ काढायला लाजत नसतो रे बा. सर्वजण आपल्या थोबाडाकडे पाहायला लागले होते. हे कॅमेरा घेऊन काय करायला लागला म्हणजे. अभी इनको कोण बताएंगे की फेमस आर्नी का ब्लॉगर आया इधर. आता सर्वात पहिले आम्ही तिकीट विकत घेतल्या आणि इकडे अलगच लपडा होता. डायरेक्ट तिकीट घेऊन काही खा. सर्वात पहिले सुरुवात केली डायरेक्ट खस्त्याकडून. आता आलो तर मस्त आनंदच घेऊन जावं म्हणलं. एवढ्यात आपली नजर गेली आईच्या चिवड्याकडे. आता आईच्या आजची चव म्हणल्यावर तुम्हाला माहितच आहे कशी असते. जाऊ द्या म्हणलं घेऊनच घेतो. चव तर एकदम भारी होती. आता ह्यानी एका मध्ये एवढं घेऊन ठेवलं होतं. आता काय खाऊ ते विचारच पडला होता. एवढ्यात आपली नजर गेली आपल्या मित्राकडे म्हणजे नैतिककडे. आता ह्यांनी लावला होता चायनीजचा स्टॉल. आता भाऊ म्हणे माझी शाळा मी काही करीन म्हणे. हा का के पैसे वसूल करून का म्हणे. तेवढ्यात आईस्क्रीम कडे ध्यान गेलं. आईस्क्रीम घेऊन घेतली आणि इकडे आपल्या गावातल्या मित्राचा पण स्टॉल होता. आता याचं डेली दुकान राहते शिवनेर चौकात आहे. कधी गेले ते विजिट करता. शिवबा दाबेली म्हणून आहे. इथं आलं तर समजलं आपल्या फॅमिली मेंबरचं प्रेम काय कमी व्हायला लागलं नव्हतं. आणि तेवढ्यात आपल्याला आपला फॉलोअर्स इथं घेऊन आला. दादा म्हणे आपली पानाची स्टॉल आहे एक बार चव घेऊन बाई म्हणे. आता त्यांना भेटून थोडं समोरच गेलो होतो. तेवढ्यात आपले आणखी फॉलोअर्स भेटले. तुमचा एवढा सपोर्ट आहे म्हणल्यावर आपल्याला कोणीच रोखू शकत नाही. 2025 तर आपला नव्हता आणि एवढा तुमचा सपोर्ट पाहून असं वाटत आहे की 2026 आपलाच होणार. पण खरंच असं वाटलं नव्हतं. एवढ्या गर्दीत तुम्ही मला ओळखसा. आता सर्व वगैरे फिरून झालं होतं आणि शॉपवर जायचं होतं. मग काय तुम्ही तर मला भेटतच राहता. पण मी भेटतो आता तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत वाट पहा. बाय बाय.